नमस्कार मित्रांनो, तर मी आता आलो आहे आपल्या गावातली प्राचीन मंदिरं बघायसाठी. म्हणजे मला तर माहिती आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशली आलो होतो. तर चला दाखवतो तुम्हाला. तर इथे आमच्या गावात ह्याला 3 मंदिर असं बोलतात, ठीक आहे, कारण की हे 3 मंदिर आहेत ना, इथे एकत्र आहेत. तर आता मी आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो सर्व कसं काय आहे ते. तर एंटर केल्या असं इथे हे एक मंदिर, हे दुसरं मंदिर आहे आणि हे इकडे आहे ते तिसरं मंदिर आहे. थांबा तुम्ही. तर हे पहिलं मंदिर आहे. इथे गणपती बाप्पा, इथे नंदी महाराज, आतमध्ये शंकर भगवान आहेत आणि इथे कार्तिक स्वामी. आता आपण ह्या मंदिराकडे वळूया. तर हे श्री वाघजाई देवी आणि वरदायिनी देवीचं मंदिर आहे. आणि इथे असे स्तंभ आहेत उभारलेले. ॲक्च्युली तुम्हाला याच्यावरून समजेल की हे खूप प्राचीन मंदिर आहे. हे आत्ता नवीन बनवलं आहे त्याच्यामुळे वाटतं आहे, पण ही जी मंदिरं आहेत ती खूप जुनी मंदिरं आहेत. हे तुम्ही आजूबाजूची तटबंदी बघू शकता, अशी प्रॉपर दगडाची आहे. चला दाखवतो तुम्हाला पुढचं मंदिर. हर हर महादेव. तर हे श्री केदारलिंग आणि आजूबाजूला वळसा घालताना. आणि इकडे बाजूलाच एक नदी पण आहे मोठी, जी शास्त्री नदी म्हणून ओळखली जाते. आणि इथे बघा शेती केलेली आहे, मस्त वाटतंय खूप. अरे बापरे, इथे खूप मला वाटतं शर्ट आहे पाठीमागे त्या मूर्तीच्या पाठी. असू दे बाबा, चला. तर हे असे प्राचीन काळातले तटबंदी बांधकाम. हे जे आहेत ते देवांच्या त्या आधीच्या ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्या सर्व ठेवलेल्या आहेत. हे बघा. तर असं सर्व पूर्ण आजूबाजूला एकदम मस्त. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, हे धनुष्यबाण घेऊन एक दिसतंय असं. इथे महादेवाची पिंडी टाईप दिसतंय. असं म्हणजे खूप एकदम कोरीव काम जे असतं दगडावरचं ते आहे.